नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या बी द बेस्ट या यूट्यूब चॅनलला. आणि आज आपण बघतो आहे क्लास 6 लेसन नंबर 3 याचा पार्ट 2 बघतो आहे. लेट्स सेपरेट द कंपोनंट्स. मित्रांनो, याचा पार्ट 1चा व्हिडिओ आधीच अपलोड केलेला आहे, तो तुम्ही जाऊन बघू शकता. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. लेट्स सेपरेट द कंपोनंट्स पार्ट 2. मित्रांनो, आपण जी फिल्टरेशनची जी बघतो आहे की सेपरेशनचे जे मेथड्स बघतो आहे त्याच्यामध्ये आणखीन एक मेथड आहे. ती कोणती आहे? सेडमेंटेशन. आता सेडमेंटेशन म्हणजे काय? त्याला मराठीमध्ये अवसादन असं म्हटलं जातं. काय म्हणतात? अवसादन. आणि डिकॅन्टेशन म्हणजेच याला काय म्हटलं जातं? निवळणे. हे शब्द आहे, अवसादन आणि निवडणे. आता या शब्दांवर जाऊ नका तुम्ही. आता या शब्दांचं म्हणजे तुम्ही ही ॲक्टिव्हिटी बघितली तर तुम्हाला लक्षात येणार आहे. आता तुम्ही गढूळ पाणी बघितलं आहे का? नळाला किंवा एखाद्या ठिकाणी गढूळ पाणी असते. मग ते गढूळ पाणी आपण काय करतो? एका ग्लासमध्ये वगैरे आपण गढूळ पाणी घेतलं. मग काय होणार ते गढूळ पाण्याचं? त्याला न हलवता स्थिर आपण तसंच ठेवून दिलं. मग काय होईल? थोड्या वेळाने त्याच्यामध्ये जे जड असतात, मातीचे कण असतात किंवा रेतीचे कण असतात किंवा त्याच्यामध्ये इनसोल्युबल जे पार्टिकल्स असतात, म्हणजे त्याच्यामध्ये न विरघळणारे घटक असतात, ते हळूहळू काय होतात? तळाशी जाऊन बसतात. आणि त्याच्यामुळे ते वरचं पाणी काय होते? बघा, इथे ग्लासमध्ये दिसतं आपल्याला गढूळ पाणी आहे आणि खाली हे जे इनसोल्युबल पार्टिकल्स तळाशी जे बसलेले आहे त्या प्रोसेसला काय म्हटलं जातं? सेडमेंटेशन. काय म्हणतात? सेडमेंटेशन. म्हणजेच जे विरघळणारे घटक नाही ते हळूवार खाली जाऊन बसतात, तळाशीच बसतात, त्याला सेडमेंटेशन म्हणजेच अवसादन असं म्हटलं जातं. मग आता काय आहे? बाय tilting the vessel the liquid can be slowly poured out and this called decantation. मग आता जे वरती काय राहतं? मग स्वच्छ पाणी होऊन जाते आणि हळूवार आपण ते पाणी दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या भांड्यामध्ये वरचं हळूवार पाणी काढलं आणि नंतर आपल्याला या ग्लासमध्ये बघा इथे स्वच्छ पाणी दिसत आहे. मग हे जे आपण हळूवार पाणी ते पाणी ओतत आहे, या ओतण्याच्या प्रोसेसला काय म्हटलं जातं? डिकॅन्टेशन. मग आता ह्या दोन्ही कन्सेप्ट तुमच्या क्लिअर झालेल्या असतील. सेडमेंटेशन म्हणजे काय? जे इनसोल्युबल पार्टिकल्स आहेत ते हळूवार खाली जड असल्यामुळे, त्यांची घनता जास्त असल्यामुळे ते खाली जाऊन बसतात, तळाशी जाऊन बसतात. त्या प्रोसेसला सेडमेंटेशन म्हणतात, म्हणजेच अवसादन असं म्हटलं जातं. आणि नंतर जे वरती स्वच्छ पाणी राहते, चांगलं पाणी राहते, ते हळूवार आपण दुसऱ्या भांड्यामध्ये ओततो, त्यालाच डिकॅन्टेशन म्हणजेच निवळणे अशी हे म्हणतात. आणि हीच ॲक्टिव्हिटी आपल्याला इथे त्यांनी सांगितलेली आहे. आता बघा इथे काय आहे की पुष्कळदा काय होते की आपल्या इथे गढूळ पाणी येते. मग तेव्हा तुम्ही बघितलं असेल आईला की काय आहे? तुरटीचा यूज करताना आपण बघितलेला आहे. मग तुरटी त्याला काय म्हटलं जातं? आलम असं म्हटलं जातं. मग इथे काय दिलेलं आहे बघा? समटाईम्स ड्युरिंग द रेनी सीझन मडी वॉटर कम्स थ्रू द टॅप्स. आता गढूळ पाणी काय होते? टॅप्समधून यायला लागते, नळातून गढूळ पाणी येतं. मग सच मडी वॉटर इज क्लीन युजिंग अलम. अलमचा म्हणजेच अलम म्हणजे काय? तुरटी. काय होते? तुरटी. आपल्याला माहिती आहे ती पांढरी पांढरी खडी साखरसारखी दिसते ती, आहे ना? आणि तुम्ही बघितली असेल आपल्या इथे किचनमध्ये ही अलम तुरटी असतेच. मग त्याचा काय करतो आपण? इफ अ piece of alum is particularly deep in a muddy water and is swirled 4 to 5 times at a small amount of alum dissolved in it, and these alums the soil particles stick to the soil, and so these combined particles become heavier and they settle to the bottom of the quickly. मग काय होते? आता आपण घरी हे पुष्कळदा केलेलं असेल आणि तुम्ही बघितलं सुद्धा असेल. मग आई काय करते? गढूळ पाणी आलं की ती तुरटी असते ना, ती तुरटी पाण्यातून 4-5दा फिरवते. मग त्याच्यामधली काही तुरटी ही पाण्यामध्ये मिक्ससुद्धा होऊन जाते, है ना? की ती सोल्युबल आहे पाण्यामध्ये होते. पण त्याच्यामध्ये जे पार्टिकल्स असतात, ते तुरटीचं जे कण असतात त्याला मातीचे कण हे चिपकून जातात आणि ते जड होतात. आणि त्याच्यामुळे काय होते की आणखीन ते जड झाल्यामुळे खाली अजून जाऊन बसतात. ते खाली जे पार्टिकल्स खाली जाऊन बसतात आणि त्याच्यामुळे काय होते की वरचं पाणी स्वच्छ होते. हा आपला घरगुती उपाय आहे आणि आपण नेहमीच बघितलेला आहे. आणि तो कशाने यूज होतो? तुरटी, आलम याला असं म्हटलं जातं. बघा इथे तुम्हाला हे ॲक्टिव्हिटीमध्ये दिसते आहे की जे हेवी आलम सॉईल आहे ते कंबाईन होतात आणि ते खाली जाऊन बसतात, बरोबर? आता नेक्स्ट आपली आहे मेथड. कोणती आहे?
चर्निंग, याला काय म्हटलं जातं? चर्निंग, घुसळणे. आता हा शब्द तर तुम्ही बघितलेलाच आहे. आई नाही का घरी तूप काढते, तूप काढताना रईनी फेटते. ताक आपण मिक्स करताना आपण रईचा यूज केला जातो, चर्निंग. मग आता काय दिलेलं आहे? वेन कर्ड इज चर्न फॉर अ सम टाइम युझिंग अ चर्नर और रवी, बटर स्टार्ट फ्लोटिंग ऑन अ बटर मिल. मग जेव्हा आई नाही का तूप काढायसाठी रवीने अशी फेटते आणि तेव्हा काय होते की त्या ताकापासून हळूहळू गोळा बनायला लागतो. चर्न म्हणजे ते घुसळल्या जाते, ते एकमेकांमध्ये फिरवल्या जातात, स्पीडनी फिरवले जाते आणि त्याच्यामुळे काय होते? बटर निघते. काय निघते? लोणी निघते. आणि द बटर पार्टिकल्स टू द एजेस ऑफ द वेसल अँड द स्टिक टुगेदर टू फॉर्म अ लार्ज लंप ऑफ बटर. मग आता हे हळूहळू ते आपण रवीने चर्न करताना म्हणजे घुसळताना असे पार्टिकल्स एकत्र येतात आणि त्याच्यामुळे एक असा मोठा लोण्याचा गोळा तयार होतो. सिन्स बटर इज फॅटी अँड लाईट इट फ्लोज ऑन द बटर मिल अँड कॅन बी सेपरेटेड. मग आता काय होते की हा हलका राहतो. त्या बटर मिल्क म्हणजे ताकापेक्षा हा लोण्याचा गोळा हा हलका राहतो, म्हणून तो वरती येतो, असं तरंगताना दिसतो. लगेच वर आपल्याला तो लोण्याचा गोळा दिसतो आणि आपण तो वेगळासुद्धा करू शकतो. जस्ट लाईक हँड ऑपरेटेड चर्नर, मशीन ऑपरेटेड चर्नर आर ऑल्सो यूज फॉर धिस प्रोसेस. मग आता घरी आपल्याला तूप काढायचं असेल तर आपण हे हँड मशीन म्हणजे हे आपल्याला इथे हे चर्नर म्हणतात, याला रवी आहे ना, प्रत्येकाकडे असते. वरण घोटताना किंवा ताक घोटण्यासाठी या रईचा उपयोग केला जातो. मग याला काय म्हणतात? हँड ऑपरेटेड चर्नर म्हणतात. पण आता डेअरीमध्ये ते हाताने घोटतील का? इतकं मोठं त्यांना लोणी काढायचं असते, इतकं मोठं त्यांना तूप काढायचं असते. मग त्या डेअरीमध्ये ते काय करतात? मशिनरीजचा यूज करतात. मग काय होते? In a large dairies, different methods of separation and modern machines are used to separate cream from a milk. आता तुम्ही डेअरीमध्ये बघितली असेल असे मोठीच्या मोठी मशीन राहते. आता इथे तुम्हाला पिक्चरसुद्धा दिलेला आहे, याच्यावरून तुम्हाला लक्षात येते. मग काय होते की त्याच्यामध्ये ते ऑटोमॅटिक ते स्विंग होत राहते, ते फिरत राहते, ऑटोमॅटिक ती कोल फिरत राहते. मग आणि त्याच्यामुळे काय होते? एकाकडून काय होते? ताक असं बाजूला पडत राहते. सिमिलरली इन अ ब्लड बँक्स मशीन आर यूज टू सेपरेट कंपोनंट्स ऑफ ब्लड्स. मग आता इथे बघा ही ब्लड बँकची मशिनरी तुम्हाला दिसते आहे. अशाच प्रकारे ते ब्लडमध्ये आपले जे सेल्स असतात ते त्यातले ते कंपोनंट्स वेगवेगळे करण्यासाठी सुद्धा या मशीन्सचा यूज केला जातो. Here machines that rotate the liquid at very high speed are used. मग आता ती रोटेशन करण्यासाठी त्याच्यामध्ये मशिनरीचा यूज होतो. ती हाताने होते का? नाही, मशिनरी होते आणि ती त्याला इलेक्ट्रिकवर ती स्पीडनी रोटेट करत असते आणि ती रोटेट केल्यामुळे काय होतात? त्यातले कंपोनंट्स वेगळे होतात, त्यातले घटक हे वेगळे होतात आणि ते कुठे होते? ते आपण इथे बघा, ही बटर मिल्कची मशीन आहे आणि ही ब्लड बँकची मशीन आहे. अशा प्रकारे आपण चर्निंगचा यूज केला जातो आणि हे सेपरेशनची एक आणखी मेथड आहे. आता बघा इथे काय दिलेलं आपल्याला ॲक्टिव्हिटी करायची आहे. इव्हॅपोरेशन म्हणजेच काय? बाष्पीभवन म्हणतात त्याला. मग काय आहे? टेक अ लिटिल वॉटर इन अ सॉसर अँड डिझॉल्व अ स्पूनफुल ऑफ सॉल्ट इन इट टू प्रिपेअर अ सॉल्ट सोल्युशन. आता आपल्याला काय करायचे? ही ॲक्टिव्हिटी तुम्ही घरी करून बघायची बरं का. आता एक सॉसर म्हणजे एक बशी घ्यायची, एक भांडं, एक प्लेट घ्यायची आणि त्याच्यामध्ये काय करायचं? पाणी ओतायचं आणि त्याच्यामध्ये 1 चमचाभर मीठ टाकून द्यायचं. आणि ते कशासाठी? आपल्याला ते पाणी खरट करायचं आहे, कारण की त्याच्यापासून मीठ कसं तयार होते हे आपल्याला पाहायचं आहे ना. तर आपल्याला मिठासाठी आपण त्याच्यामध्ये मीठ मिक्स केलं. कशात? पाण्यामध्ये. आणि पाण्यामध्ये मीठ हे सोल्युबल आहे, ते मिक्स होऊन जाते, बरोबर. नाव प्लेस दी सॉसर इन द सन. आता मग काय करायची? ती बशी, ती प्लेट आपण काय उन्हामध्ये ठेवून द्यायची. ओव्हर अ डे ऑर टू द वॉटर इन द सॉसर ग्रॅज्युअली डिक्रीजेस अँड द लिक्विड इन द मिक्सचर टर्न्स इन टू वेपर्स अँड द सॉल्ट इज लेफ्ट बिहाइंड इन द सॉसर अँड इन अ सॉलिड स्टेट. मग आता तुम्ही बघितलं असेल की मग आता ती उन्हामध्ये आपण ती प्लेट ठेवून दिली. मग काय होईल की ते त्यातलं जे पाणी होईल त्या पाण्याची तो वाफ होऊन जाणार, पाण्याचं बाष्पीभवन होऊन जाईल. ते पाणी पहिले हळूहळू कमी होऊन जाईल आणि मग एक स्टेज अशी येईल की ऊन जास्त असल्यामुळे त्यातलं पाणी संपून जाईल, त्याची वाफ पूर्ण होऊन जाईल. मग काय राहणार त्याच्या खाली आपल्याला काय? त्या बशीमध्ये सॉलिड स्टेटमध्ये मीठ दिसेल आपल्याला. मला या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे आणि कमेंटमध्ये मला सांगायचं आहे. बघा आता
आता काय आहे, सृष्टी केप द सॉसर इन द शेप. आता हे जे सोल्युबल आहे, एका बशीमध्ये मीठ टाकलेलं ते लिक्विड मिक्स केलेलं पाणी आहे. आणि सृष्टीने काय केलं ते सावलीमध्ये ठेवली ती बशी. यश केप्ट ही सॉसर इन द सन. आणि यशनी काय केलं, तसंच तेच लिक्विड तेवढ्याच प्रमाणामध्ये त्यांनी ते उन्हात ठेवलं. अँड संस्कृती केप्ट हर सॉसर इन अ विंडो विथ अ कॉन्स्टंट ब्रीज. आणि मग संस्कृतीने काय केलं की ती बशी आपली ती सॉसर आहे ते भांडं कुठे ठेवलं, तिने खिडकीजवळ ठेवलं, जिथे नेहमी वारा येत जात राहतो अशा ठिकाणी ठेवलं. इन हुज सॉसर ड्राय सॉल्ट विल बी कलेक्टेड फर्स्ट अँड व्हाय. आता मला सांगा की कोणाच्या बशीमध्ये सगळ्यात आधी मीठ तयार होणार आणि का? कोणाच्या बशीमध्ये होणार आहे सांगा बरं? सृष्टीच्याच होणार, तिने ते सावलीमध्ये ठेवलं, यशने ते उन्हात ठेवलं आणि संस्कृतीने ते खिडकीजवळ जिथे वारा लागतो तिथे ठेवलं. तर मग कोणाची याच्यातला इव्हॅपोरेशन प्रोसेस फास्ट होणार आहे? मला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि मी कमेंटची वाट बघणार आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो आहे मला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका, जेणेकरून नवीन येणारे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. आता आपण म्हटलं इव्हॅपोरेशन म्हणजेच काय? बाष्पीभवन. मग आता बाष्पीभवन म्हणजे नेमकं काय? बघा, द प्रोसेस ऑफ लिक्विड टर्निंग इन टू अ गॅशियस स्टेट ड्यू टू हीट इज कॉल्ड इव्हॅपोरेशन. आणि IMP डेफिनेशन आहे व्हॉट इज कॉल्ड इव्हॅपोरेशन. मग तुम्हाला सांगता आलं पाहिजे की अशी प्रोसेस आहे ज्यामध्ये लिक्विड हे काय होते, गॅशियस स्टेटमध्ये त्याचं काय होते, रूपांतर वायूमध्ये होते, त्याचं एकदम वायूमध्ये रूपांतर होते. आणि हे कशामुळे होते? उष्णतेमुळे होते. त्यालाच इव्हॅपोरेशन असं म्हणतात. म्हणजे सूर्यप्रकाशामुळे जे पाण्याचं आहे, पाण्याचं वाफेमध्ये, पाण्याचं डायरेक्ट वाफमध्ये किंवा गॅशियस स्टेटमध्ये रूपांतर होते डायरेक्ट, त्याला आणि कशामुळे? उष्णतेमुळे, तर त्यालाच इव्हॅपोरेशन असं म्हटलं जातं. आता ही मेथड आपल्याला वर्ल्ड वाईड टू ऑब्टेन द सॉल्ट, म्हणजे आता आपल्याला जगामध्ये सगळीकडे ही मेथड यूज केलेली दिसते. मग आता आपल्याला जे मीठ आपण तयार करतो की नाही, आपण मीठ खातो, तर या मिठासाठी आपल्याला ही मेथड करावी लागते. आणि काही आपल्याला हीट कोणतं फ्युएल वगैरे यूज करायची गरज नसते. आपण हे मीठ कशाने तयार करतो? सोलर एनर्जीचा यूज करून करत असतो. मग करतो तरी काय आपण? बघा, आता समुद्राचं पाणी येते, मग ते काय होते, छोट्या पॅन्स म्हणजे छोटे असे कालवे तयार केलेले जातात. बघा, इथे तुम्हाला पॅन्स दिसत आहे, हे छोटे तळे असतात. ते तळ्यांमध्ये समुद्राचं पाणी जमा केलं जाते. मग आता काय होते, उन्हाळ्यामध्ये किंवा उन्हाच्या उन्हामुळे या पाण्याची काय होते, वाफ होऊन जाते आणि मग खाली काय राहते, मीठ तयार राहते. पण या मिठामध्ये की नाही आणखीन काही दगड राहतात, कारण की ते पाणी तर स्वच्छ नसते ना. मग त्याच्यामध्ये दगड राहते किंवा काही इम्प्युरिटीज म्हणजे जे असे घटक असतात की जे पाण्यामध्ये मिक्स न झालेले असे घटक असतात, पण जे हार्मफुल असतात किंवा घाण असते त्याच्यामध्ये. मग हे जे सॉल्ट असते त्याला वेगवेगळ्या मेथडची, जी आपले सेपरेशनच्या वेगवेगळ्या मेथड्स आहे, ज्या आपण वेगवेगळ्या मेथड्स बघितल्या, त्या मेथड्सचा यूज करून त्याच्यातले जे अनयूज कंपोनंट्स आहेत ते वेगळे केले जातात, सेपरेट केले जातात आणि आपल्याला त्याच्यापासून काय मिळते, मीठ तयार मिळते. बघा, आपल्याला ही दिसत आहे इथे आपल्याला या पॅन्समध्ये पाणी साचलेलं आहे. मग इव्हॅपोरेशनमुळे त्यातलं पाणी बाष्पीभवन झालं आणि हे इथे खाली मीठ तयार राहिलं. मग आता इथे ह्या मिठाला त्यांनी काय केलं, सेपरेशनच्या मेथडनी ते मीठ चांगलं शुद्ध केलं जातं आहे ना. मग आता हे मीठ कुठे कुठे मिळते, तर महाराष्ट्र आहे, जिथे समुद्रकिनारा आहे तिथे आपल्याला मीठ तयार मिळेल आहे ना. मग कुठे आहे, महाराष्ट्र आहे, गुजरात, तामिळनाडू, राजस्थान अशा ठिकाणी हे मिठागरे आहेत. याला काय म्हटलं जातं, मिठागरे. आणि ही प्रोसेस कशामुळे होते, इव्हॅपोरेशन. म्हणून इव्हॅपोरेशनची डेफिनेशन आता लक्षात ठेवायची की लिक्विड टर्न होते गॅशियस स्टेटमध्ये आणि ते कशामुळे, हीटमुळे, उष्णतेमुळे होते आणि त्याच प्रोसेसला काय म्हटलं जातं, इव्हॅपोरेशन. आणखीन एक आपली लास्ट मेथड आहे सेपरेशनची, ती आहे मॅग्नेटिक सेपरेशन. आतापर्यंत आपण सगळ्या वेगवेगळ्या मेथड्स बघितल्या, पण आता मॅग्नेटचा यूज करून आपण सेपरेशन करू शकतो. आता बघा, मेटल्स लाईक आयर्न, कोबाल्ट अँड निकेल आर अट्रॅक्टेड टुवर्ड्स द मॅग्नेट. आपल्याला माहिती आहे की मॅग्नेटला
चुंबक, मॅग्नेट म्हणजे चुंबक. आपण पुष्कळदा गेम पण खेळतो, असे ते चुंबक असतात, ते जवळ आणले की ते एकमेकांना चिपकून जातात आहे ना. आपण पुष्कळदा घरी ही ॲक्टिव्हिटी केलेली आहे. मग आता काय करतो आपण, मग त्या असे पुष्कळसे कंपोनंट्स असतात की त्याच्यामध्ये मॅग्नेटिक सबस्टन्सचा यूज केला जातो. मग त्याच्यामध्ये काय असते, आयर्न, लोखंड असते, कोबाल्ट असते, निकेल असते, या वेगवेगळ्या धातूंचा यूज केला जातो. आणि हे धातू काय करतात, मॅग्नेटला अट्रॅक्ट करतात, मॅग्नेटला आपल्याकडे खेचून घेतात. म्हणजे मॅग्नेट या वस्तूंना आपल्याकडे खेचून घेतो. मग आता असे बघा, सेपरेट मॅग्नेटिक सबस्टन्स फ्रॉम अ नॉन मॅग्नेटिक आयर्न, कोबाल्ट अँड निकेल आर यूज इन मॅन्युफॅक्चरिंग ऑफ मेनी आयटम्स. In the West, collected from the large town and city, these magnetic materials are separated with the help of magnet. आता आपल्याकडे पुष्कळसं भंगार येते, गावाच्या बाहेर कचरा पडलेला असतो. मग त्याच्यातलं मॅग्नेट, हे मॅग्नेट्स आहे जे हे जे आयर्न आहे, कोबाल्ट आहे, निकेल आहे, हे वेगवेगळ्या फॅक्टरीजसाठी यूजफुल राहते. मग आता यांना सेपरेट कसं करायचं, यांना वेगळं कसं करायचं, तेव्हा या मॅग्नेट्सचा यूज केला जातो. मग हे बघा, तुम्हाला ही मशिनरी तुम्हाला दिसते आहे आणि या कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून हे सगळं बघा, हे त्याला अट्रॅक्ट करत आहे आणि ते आपण सेपरेट केलेलं आहे. In the West, collected from large towns and cities, these magnetic materials are separated with the help of magnets. म्हणजे जेव्हा जिथे कचऱ्याचा असा मोठा ढीग पडलेला असतो, मग त्याच्यातून हे कंपोनंट शोधण्यासाठी कोणती मेथड यूज केली जाते, मॅग्नेटिक सेपरेशनची मेथड यूज केली जाते. मग आता विचार करा, वाय इज नेसेसरी टू सेपरेट मॅग्नेटिक मटेरियल्स फ्रॉम द गार्बेज कलेक्टेड इन अ लार्ज क्वांटिटी. आता तुम्ही मला सांगा बरं, मी आत्ताच तुम्हाला उत्तर दिलेलं आहे की हे मॅग्नेटिक मटेरियल एवढ्या मोठ्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून का बरं आपण वेगळं करतो. तर का करत असं ते कमेंटमध्ये जरूर कळवा. तर आता नंतर काय दिलेलं आहे, चला आता बघूया. मित्रांनो, आता आपल्या या लेसनचा सगळ्यात शेवटचा पार्ट आणि इम्पॉर्टंट पार्ट आहे. आता तुम्हाला इथे एक पिक्चर दिसते आहे आणि हे कोण आहेत, आपल्या भारताचे पद्मश्री विजेते उद्धव भराली. हे काय आहे, उद्धव भराली हे एक जगप्रसिद्ध रिनाउन्स इंडियन इन्व्हेंटर आहेत. म्हणजेच काय आहे, एक भारतीय संशोधक आहे. मग त्यांना पुष्कळसे नॅशनल आणि इंटरनॅशनल ऑनर्स अँड अवॉर्डसुद्धा मिळालेले आहेत. त्यांना जगप्रसिद्ध ते सायंटिस्ट असल्यामुळे त्यांना पुष्कळसे असे जागतिक आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पुष्कळसे पारितोषिक मिळालेले आहेत. मग 1988 while his family was facing a financial crisis due to a loan, he decided to start a small factory to make a plastic bag for tea gardeners in Assam. आता 1998 काय झालं की ते गरीब कुटुंबातले, आता कुटुंबामध्ये खूप सारं लोन होतं कुटुंबावर. त्यांच्या कुटुंबावर लोन असल्यामुळे काय झालं की त्यांना एक फॅक्टरी उभी करायची होती, पण त्यांच्याजवळ ऑलरेडी लोन होतं आणि त्यामुळे ते फॅक्टरीसाठी आवश्यक पैसा त्यांच्याकडे नव्हता. मग आता त्यांनी काय केलं की त्यांनी विचार केला की आपण लोन घ्यायचा, पुन्हा लोन घ्यायचं आणि पुन्हा फॅक्टरी उभी करण्यापेक्षा आपणच काय करायचं, हे जे टी गार्डनर आहे हे आसाममध्ये, तुम्हाला माहिती आहे आसाम कशासाठी, चहाच्या मळ्यांसाठी प्रसिद्ध आहे. मग त्यांच्यासाठी प्लास्टिक बॅग बनवण्याची एक कारखाना, आपण प्लास्टिक बॅग कंटेनर म्हणजे बनवण्याचा, पिशव्या बनवण्याचा आपण कारखाना उभारूया असं त्यांनी विचार केला. मग आता या प्लास्टिक बॅग बनवण्यासाठी जी मशिनरी लागते ती तुम्हाला फॉरेनमधून मागवावी लागत होती आणि त्या फॉरेनमध्ये आणली तर त्याची किंमत होती 5.5 लाख एवढी रुपये होती. पण आता त्यांच्याजवळ एवढा पैसा ऑलरेडी नव्हता, ते गरीब घरातील होते. मग त्यांनी संशोधन करून त्यांनी स्वतःची एक मशिनरी केली आणि ती किती रुपयामध्ये, 60,000 रुपयामध्येच तयार केली. आणि तेव्हापासून तर 2015पर्यंत डॉक्टर भराली यांनी खूप साऱ्या म्हणजे 160 पेक्षा जास्त अशा मशिनरी तयार केल्या आणि ते शेतकऱ्यांना तिथल्या कारखानदारांना उपयोगी पडतील अशा मशिनरी त्यांनी तयार केल्या. मग आता त्यांच्या मशिनरीमध्ये कोणत्या होतं की आता फ्रूट्स असतात, वेगवेगळ्या फ्रूट्सपासून जॅम, जेली तयार केले जातात, ज्युसेस तयार केले जातात. मग त्याच्यासाठी ते फ्रूट्सच्या साली वेगळ्या कराव्या लागतात. मग या साली वेगळ्या करण्यासाठी त्यांनी ती मशिनरी वेगळी शोधून काढली. काय आहे, दॅट पील फ्रूट्स म्हणजे त्याचे साल वेगळे करणारे, सेपरेट सीड्स अँड टूल्स दॅट एक्स्ट्रॅक्ट प्रोमोगोट सीड्स. आता असे काही आहे की त्याच्यातल्या बिया वेगळ्या कराव्या लागतात. जर तुम्हाला लिंबाचं लोणचं किंवा लिंबापासून काही ज्यूस किंवा
काही क्यूब्स वगैरे बनवायचे असेल, मग त्याच्यातले सीड्स तुम्हाला वेगळे करायचे असतात. याच्यासाठी तुम्हाला मशिनरी हाताने ते करणं शक्य नव्हतं, मग त्या मशिनरीचा यूज करावा लागतो. आणि अशा मशिनरी कोणी डॉक्टर उद्धव भराली यांनी तयार केलेल्या आहेत. मग आता पोमोग्रॅनेट म्हणजेच कारखान्यामध्ये हे जे अनार असतात, अनारचे दाणे ते वेगळे करणे, याच्यासाठी सुद्धा मशिनरीचा यूज लागत होता. आणि ही मशिनरी, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या मशिनरी कोणी या सायंटिस्टनी शोधून काढलेल्या आहेत. Along with many other awards, Dr. Barali received an international award from the world-famous organization NASA in the technology of future कॉम्पिटिशन. म्हणजेच फक्त आंतरराष्ट्रीय स्तरावरच नाही, तर जी आंतरराष्ट्रीय म्हणजेच राष्ट्रीय तर नाहीच, आंतरराष्ट्रीय स्तरावर जी मोठी संस्था आहे नासा, त्यांच्याकडून टेक्नॉलॉजी ऑफ फ्युचर म्हणजेच काय भविष्यातील तंत्रज्ञान याच्यासाठी त्यांना एक मोठं असा अवॉर्डसुद्धा देण्यात आला. मग डॉक्टर भराली यांनी काय स्टार्टेड अ स्पेशली सेंटर फॉर द रिसर्च अँड क्रिएशन ऑफ व्हेरियस मशीन्स. म्हणजेच आता त्यांनी एक नवीन इन्स्टिट्यूट स्थापन केलं आणि त्या मशीनमध्ये काय होतं, वेगवेगळे प्रकारचे रिसर्च केल्या जातात, वेगवेगळ्या प्रकारच्या मशिनरी कशा इन्व्हेंट केल्या जातात हे तिथे त्या प्रयोगशाळेमध्ये किंवा त्यांच्या त्या ऑर्गनायझेशनमध्ये हे शोध चालू असतात. आणि असे हे थोर सायंटिस्ट कोण आहेत? उद्धव भराली हे आहेत. तर मित्रांनो, आपला हा लेसन इथे संपलेला आहे आणि या लेसन्सच्या वरचे काय काय शिकलो आपण ते एक शॉर्ट रिकॅप इथे बघणार आहोत. मग आता आपण सेपरेशन म्हणजे जे वेगवेगळे सबस्टन्स असतात ते मिक्स झालेले असतात त्याला आपण काय म्हणतो, काय म्हणतो त्याला, मिक्स असतात त्यांना वेगळे करण्याची जी मेथड आहे त्याला सेपरेशन मेथड असं म्हणतात. मग काय आहे, वेगवेगळे सबस्टन्स मिक्स झालेले असतात त्यांना वेगवेगळ्या करण्याच्या वेगवेगळ्या ट्रिक्स आहेत. मग त्या ट्रिक्स आणि त्या मेथड्सलाच काय म्हटलं आहे, सेपरेशन असं म्हटलं आहे. आपण हे शिकलो आहे. मग काय आहे त्याच्यामध्ये हँड पिकिंग म्हणजे हातांनी निवडणे ही एक होती. देन मिक्सचर आर पिक आउट अँड सेपरेटेड बेस्ड ऑन देअर कलर अँड शेप्स. काही अशा असतात की त्यांचे शेप्स किंवा काही मोठ्या असतात, काही छोट्या असतात, म्हणजे त्यांच्या आकारावरून त्यांच्या रंगावरून आपण त्या वेगळ्या करू शकतो. मग विनोईंग, शेतामध्ये विनोईंग पाखडणे, ती उफडणे ही ती बघितला नाही का आपण, ते शेतकरी ते मशिनरीचा यूज करून धान्य तिथे राहते आणि त्यातला भुसा कचरा हे दूर फेकलं जातं, ही मेथड बघितली विनोईंग. देन सिविंग म्हणजे चाळणे, गाळणे आपण बघितलं नाही का. एक तुम्हाला आठवत असेल रेती म्हणजे कन्स्ट्रक्शनच्या साईटवर आपण रेतीचं काय करतो, सिविंग करतो. तसंच घरामध्ये तांदूळ, रवा, मैदा हे काय आहे, सिविंगचे मेथड आहेत. आणखीन आपण काय शिकलो त्यानंतर, असे काही सबस्टन्स असतात ते पाण्यामध्ये डिझॉल्व नाही होत, मग त्यांना वेगवेगळं करण्यासाठी आपण काय आहे, सेडमेंटेशन अँड डिकेंटेशन ही मेथड बघितलेली आहे. आणि त्याच्यानंतर आपण काय आहे, इव्हॅपोरेशन बघितलं, त्याच्यापासून इव्हॅपोरेशनपासून मीठ कसं तयार होते ते आपण बघितलेलं आहे. आणि एक लास्ट मेथड बघितली होती मॅग्नेटिक सबस्टन्स वेगळे करण्यासाठी, आणि त्याच्यामध्ये कशाचा यूज केला जातो, मॅग्नेटचा. मित्रांनो, इथे आपला हा सेपरेट द कंपोनंट्स हा लेसन इथे संपलेला आहे. लगेचच भेटूया याच्या क्वेश्चन आन्सर्सच्या व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका, जेणेकरून नवीन येणारे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. थँक्यू.